दर महिन्याप्रमाणे या महिन्यातील किलबिल कार्यक्रमही अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळचा विषय होता अधिक महिना. सुरुवात ओंकाराने झाली आणि त्यानंतर शांताकारं भुजगशयनं हा सुंदर श्लोक शिकवण्यात आला. मेघवर्णं शुभांगम. यानंतर अधिक मास आणि क्षयमास याविषयी शास्त्रीय तसेच आध्यात्मिक माहिती देण्यात आली. तर त्यामुळे काय होतं कधी कधी की अख्खा महिना जातो पण सूर्य दुसऱ्या राशीत जातच नाही. मुलांना मराठी चांद्र दिनदर्शिका कशी वाचायची हे शिकवण्यात आले. त्यासाठी एका छोट्या खेळाच्या माध्यमातून सर्व मुलांनी त्याचे प्रात्यक्षिकही करून पाहिले. तो शुक्ल पक्षाच्या शेवटी होते पौर्णिमा, तेव्हा आकाशामध्ये संपूर्ण चंद्रबिंब आपल्याला दिसते आणि एकदा पौर्णिमा झाली की परत तो चंद्र छोटा त्याला पण 15 दिवस लागतात आणि ह्या कालावधीला आपण म्हणतो कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष. म्हणजे चंद्र इथे 25 जानेवारी 2024. तर इथे वरती काय दिसतंय? इथं दिसतंय माघ शुक्ल 7 म्हणजे माघ महिन्यातला शुक्ल सप्तम 8 नोव्हेंबर अश्विन. बरोबर. आता काय काय लिहिलंय? अश्विन करेक्ट. काय लिहिलंय आणि स्पेशल डे काय लिहिलंय बघ तिथे काय लिहिलंय? अधिक मासाची कथा मुलांच्या उत्स्फूर्त आणि नाट्यपूर्ण सहभागातून सांगण्यात आली. त्यामुळे कथा अधिकच रंजक आणि प्रभावी झाली. ते सगळेजण बसलेले असतात आणि याला पाहून सगळेजण नाक मिळवतात. कुठून आला हा बाबा? सगळेजण याला असं करतात की हा कुठून आला? काय नाव आहे? पुरुषोत्तम. मी माझं सगळं आवडतं नाव तुझ्या नावाला देतो. आजपासून तुझं नाव काय आहे? पुरुषोत्तम मास. मग त्याला आनंद होतो. तिला आता खूप आनंद झाला पण तो म्हणतो. त्यानंतर लॉक अँड की या खेळावर आधारित अमावस्या पौर्णिमा हा खेळ खेळण्यात आला. या खेळाचा मुलांनी मनमुराद आनंद घेतला. नंतर मुलांनी चंद्र म्हणतो हा मजेशीर खेळही खेळला. अमावस्या अधिक अधिक बघून करता. पौर्णिमा अमावस्या. कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्रितपणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रजपाने केली. ज्ञान, संस्कार आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम असलेला हा किलबिल कार्यक्रम आसावरीच्या मुक्त वाचनालयातर्फे दर महिन्याला निःशुल्क आयोजित केला जातो. प्रत्येक वेळी मुलांना काहीतरी नवीन शिकण्याची, खेळण्याची आणि आनंदाने संस्कारांची शिदोरी गोळा करण्याची संधी यातून मिळते.